ठेवताय का? काय काही लपवताय का तुम्ही माझ्यापासून? काय लपून ठेवलेला हा? जा काय हा आता तुमका माहित हा? पण सगळंच नाही ना सांगितलं तुम्ही. तुम्ही काही शोधलेलं हाच काय? तळघर या वाड्याला एक तळघर आहे, खरं ना? तुमका कसा माहित? अजीब है आजकल. कुठे आहे तळघर? तुम्ही सांगताय का मी शोधू? गुड, आवडलं मला. हे आधीपासून तुम्हाला माहिती होतं? नाही, आत्ता आत्ता कळलं होतं. मग कळल्यानंतर पोलिसांना कळवलं का नाही? राहुला सांगूच. हा गुन्हा आहे दत्ता भाऊ. हे असं काही कळलं तर लगेच पोलिसांना कळवायचं असतं. काय तळघरात? माहित नाही. बघू ना आपण काय ते. नीलिमा, नीलिमा, बघा बघतच रवा. अहो तुम्ही गप उभे की त्या? अहो थांबवा त्यांका. माधव भाऊजी, अभिराम भाऊजी. बघ काय झालं वहिनी? ते विश्वासराव यांका पोलीस चौकशीसाठी घेऊन गेले आहोत. थांबवा अभिराम भाऊजी, थांबवा त्यांका. चौकशीसाठीच घेऊन गेलेत ना, मग येईल परत. तुम्ही नाही थांबवणार ना? बरोबर हा. तुमका काय फरक पडता हा ना? मनातून उकळे फुटत असतील तुमच्या. काय बोलतेस तू? मी तुमका सगळ्यांका बरोबर ओळखलंय. पण मी पण सांगान ठेवतय, जर माझ्या घोवात कोणी अडकवल्यान तर सगळ्या वाड्यात आग लावून जीव देईन मी. अख्खं वाडा पेटवून टाकेन. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं,
तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते? बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.